मित्रांनो, पीक विमा वाटप सुरू असताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उद्भवत आहेत। त्यातच मित्रांनो, आपण आपल्या कमेंटच्या माध्यमातून आणि होईल तेवढं आपल्या इंस्टाग्रामला जेवढे शेतकऱ्यांचे मेसेज आलेले आहेत त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यातच मित्रांनो, काल काही जिल्ह्यातून शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आलेले होते। पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा कधी मिळेल, त्याचबरोबर सरसकटचा वगैरे पीक विमा कधी मिळेल, असे बरेच कमेंट आलेले होते। त्याच कमेंटचं 1 ते 2 मिनिटांमध्ये आपण क्लिअरन्स करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारा आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही म्हणजे कसं कमेंट बॉक्समध्ये काय व्हायले, कमेंट बॉक्समध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न एका कमेंटला एकदाच रिप्लाय यायला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना वाटत आहे नंतरचे रिप्लाय हे देणं पॉसिबल होत नाही। त्यामुळे तुम्हाला जर पर्सनली काही डाऊट असतील ते इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता। तर मित्रांनो, शेतकऱ्यांचे प्रश्न होते की बाबा पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा आम्हाला कधी मिळेल। मित्रांनो, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा वारंवार सांगितलं होतं की पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा हा शासनाचा जेव्हा पीक विमा कंपनीला दुसरा हप्ता मिळत असतो त्यावेळेस पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत असतो। सध्या मित्रांनो, शासनाचा फक्त एकच विमा हप्ता हा पीक विमा कंपन्यांकडे वितरित झालेला आहे। म्हणजे निधीमध्ये वाढ होत आहे, परंतु विमा हप्ता पहिलाच हा शासनाचा पीक विमा कंपन्यांकडे वितरित झाल्या कारणास्तव सध्या जे प्रतिकूल हंगामातील परिस्थिती या अंतर्गत मिड टर्मचा आणि त्यानंतर लोकलाईजचा वगैरे पीक विमा हे दोनच घटकांतर्गत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं चालू झालेलं आहे। आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावर या दोन्ही म्हणजे 25% अग्रिम आणि वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा वितरित देखील झालेला आहे। पूर्ण जिल्हे सुद्धा कंप्लीट झालेले आहे असं कृषी विभागानं जाहीर देखील केलेलं आहे। त्यातच मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न अद्यापही क्लिअर झाले नाही की पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा कधी मिळेल। पोस्ट हार्वेस्टिंगला वेळ आहे मित्रांनो, कारण सध्या पीक विमा कंपन्यांना दुसरा हप्ता शासनाचा हा मिळालेला नाही, त्या कारणास्तव पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा सध्या तरी वितरित होणं पॉसिबल नाही। त्यानंतर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे हे सुद्धा प्रश्न आहेत की बाबा आम्हाला सरसकटचा पीक विमा कधी मिळेल, आम्हाला म्हणजे आमच्या गावातील किंवा आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकटचा पीक विमा मिळेल का। तर सध्या तरी मित्रांनो, वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा आणि 25% अग्रिमचाच पीक विमा वाटप आहे। सरसकट पीक विमा सध्या तरी अद्यापही वाटप झालेला नाही किंवा वाटप होण्याचे चान्सेस देखील नाहीत। तुम्ही जर वैयक्तिक क्लेम वगैरे केलेले नसतील किंवा तुमचा क्लेम वगैरे स्टेटस वगैरे नो दाखवत असेल तर सध्या तरी तुम्हाला पीक विमा मिळेल याचं काहीही खरं नाही। त्यानंतर तुम्हाला जेव्हा उर्वरित 75% जेव्हा पीक विमा वाटप होण्याला सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला पीक विमा मिळू शकतो किंवा पोस्ट हार्वेस्टिंग वगैरे काही शेतकऱ्यांनी स्टँडिंग क्रॉप वगैरे अशा प्रकारचे क्लेम केलेले होते, त्या अंतर्गत शेतकऱ्यांना त्या रकमा मिळायला थोडासा वेळ लागेल। त्यानंतर वाशिम जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच कमेंट होत्या की बाबा आमचं जे UTR नंबर वगैरे अद्याप जनरेट झालेलं नाही, स्टेटस वगैरे दाखवत आहे परंतु रक्कम देखील दाखवत आहे परंतु UTR नंबर जनरेट झाला नाही। रक्कम जर दाखवत असेल मित्रांनो, काही काळजी करायचं कारण नाही, थोडासा लेट होईल परंतु पीक विमा नक्कीच तुमच्या खात्यावर वितरित होईल। UTR नंबर लवकरच जनरेट होईल आणि तुमच्या खात्यावर या रक्कम वितरित होतील। त्यानंतर तुमच्या देखील काही प्रश्न असतील तर ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। त्यानंतर तुमचे पर्सनली काही डाऊट असतील ते सुद्धा इंस्टाग्रामला विचारू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला चॅटिंगच्या माध्यमातून म्हणा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा तुमच्या प्रश्नांची डाऊटची क्लिअर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।